विमानात बॉम्बसारखी स्फोट घडवून आणणारी गोष्ट असू शकते. अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांना शंका आहे. ते अपघाताबाबत 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत प्रश्न देखील उपस्थित करणार आहेत. विलिनीकरणाबाबत आम्ही सुनेत्रा पवारांसोबत चर्चा करू, एकत्र बसून निर्णय घेणार. तर विमान अपघाताचं सत्य जनतेला कळायलाच हवं, सुनील तटकरेंनी हे विधान केलंय. पवार कुटुंबामध्ये विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली असेल. सुनील शेळकेंनी रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर हे मोठं विधान केलंय. तर सुनेत्रा वहिनींनी विलिनीकरण करायचं म्हटलं तर माझा पाठिंबा असणार, असं देखील ते म्हणाले. अजितदादांच्या अपघातातून सत्य बाहेर येणं गरजेचं असल्याचं सुनील तटकरेंनी म्हटलंय. तर तपासामुळे जनतेला सर्व कळणार असल्याचंही ते म्हणाले. तानाजी सावंत यांची पैसे वाटपाबाबतची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऑडिओ क्लिपमधील संवादामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. न्यूज 18 मराठी ऑडिओची पुष्टी करत नाही. देवाच्या कृपेने आम्ही वाचलो. लिफ्ट दुर्घटनेवर माजी आमदार आसिफ शेख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडतंय. उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालंय. दिग्गजांची प्रतिष्ठा देखील आता पणाला लागली आहे. 9 तारखेला कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाकरिता आज मतदान प्रक्रिया पार पडते. काल पडली आहे, परंतु काल झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये ज्या ठिकाणी 65 ते 70% मतदान होत असतं त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी मात्र यावेळी घसरलेली आहे. सोलापूरच्या पानगावामध्ये नवरदेवाने लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावलाय. मतदान जागृतीसाठी त्यांनी लग्नाआधी मतदान करत मतदानाचा संदेश दिलाय. नवरदेवाच्या मतदानाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. कर्जतच्या आत्रंड नीड गावामध्ये नवरदेवाने लग्नापूर्वी मतदान केलंय. लग्नाची वरात थेट मतदान केंद्रावर नेत मतदानाचा हक्क बजावलाय. नवरदेवाने जिल्हा परिषदेसाठी मतदान करून नागरिकांना मतदानाचा संदेश दिलाय. तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. सोलापूरमध्ये निवडणुकीत मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन पेट्या या धाब्यावर आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काही लोक ईव्हीएम मशीन पेट्या घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केलाय. संबंधित व्यक्तींना उमेश पाटलांना जाब विचारला आहे. तर अतिरिक्त असलेल्या मशीन असल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या गुरुल जिल्हा परिषद गटाच्या पेट्या हॉटेल धाब्यावर आणि धाब्यावर हॉटेल बघा, हॉटेल दाखवा, स्वराज ढाबा हो, धाब्यावर पेट्या बघा, हे कशा पद्धतीने चाललाय कारभार. तर एक सविस्तर बातमी आपण पाहूयात. शिवसेनेचे पैठणचे आमदार विलास भुमरेंनी जिल्हा परिषदेच्या मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये त्यांच्या लहान मुलासह जाऊन मतदान केलंय. विशेष म्हणजे मतदान यंत्राजवळ त्याला नेलच आणि शिवाय त्याच्या बोटाला शाई देखील लावल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घडलेला प्रकार गंभीर असून केंद्राध्यक्ष आणि शाई लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं म्हटलंय. निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असून चौकशी समिती नेमून कारवाई केली जाणार आहे असं जिल्हाधिकारी म्हणाले. तर मतदान करताना मुलाचा हट्ट होता म्हणून सोबत घेऊन गेलो. माझ्या बोटाला शाई लावल्यानंतर त्यानेही मला शाई लावा असं म्हटल्यानंतर शाई लावली. यामध्ये काही गैर नाही, मतदान मिस केलंय अशी प्रतिक्रिया आमदार विलास भुमरे यांनी दिली आहे. हे बघा, त्यात गैर काही नाही. लहान मुलगा होता, मी मतदान केंद्रात गेलो, तो माझ्या सोबत आला. शेवटी मुलाचा हट्ट असल्यानंतर वडील हट्ट कधी ना करू शकत नाही. त्यामुळं निवडणूक आयोगाचा किंवा केंद्रात कुठली त्याची नियमाची पायमल्ली झाली नाही. त्या ठिकाणी माझा मतदान हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला. पैठणचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत श्री प्रवीण फुलारी यांना मी सूचना दिलेल्या आहेत. झोनल ऑफिसरकडून पूर्ण सखोल चौकशी करून यामध्ये वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करा आणि तेथील जे कोणी कर्मचारी आहेत त्यांचा कोणाचा त्याच्यामध्ये दोष आहे, कोणी परवानगी दिली, या संदर्भातली डिटेल माहिती घेऊन मला सादर करण्याची सूचना दिलेल्या आहेत. परंतु जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील आमचे कर्मचारी त्यांच्यावर आम्ही निश्चितपणे कारवाई करू.
यानंतर पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। राज्यात छावा राईड ॲप आधारित कॅब सेवा सुरू करण्यात येणार आहे। छावा राईड ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे। भविष्यामध्ये एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करणं व प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणं या उद्देशाने शासकीय ॲप एसटी महामंडळ चालवणार आहे। समृद्धी महामार्गाने नागपूरवरून येणाऱ्या वाहनांना आमनेवरून पुढे थेट दक्षिण मुंबईमध्ये पोहोचता यावं यासाठी राज्य सरकारने ठाण्यामध्ये एक नवीन अंदाजे 18 किलोमीटर लांबीचा 8 पदरी रस्ता बांधण्याचा निर्णय घेतलाय। या दृष्टीने चाचपणी सुरू असून हा रस्ता मुंबई वडोदरा महामार्ग, ठाणे सागरी किनारा मार्गाला आणि समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे। या मार्गावरून वाहनांना भविष्यात सागरी मार्ग, सागरी सेतूद्वारे थेट दक्षिण मुंबईमध्ये पोहोचता येणार आहे। 12वीच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहेत। या परीक्षा शांत, तणावमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्य सरकारने कडक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय। या अंतर्गत परीक्षा कालावधीमध्ये प्रत्येक परीक्षा केंद्राभोवती 500 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स केंद्रे ही बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। प्रश्नपत्रिका गळती, कॉपी साहित्य पुरवठा आणि इतर गैरप्रकारांना आळा बसावा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे। तांत्रिक अडचणी आणि आचारसंहितेमुळे मागील कित्येक महिन्यांपासून अडकलेली म्हाडाच्या पुणे मंडळाची 4186 घरांची सोडत आता मार्गी लागणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता 9 फेब्रुवारीला संपणार आहे। आचारसंहिता संपताच रखडलेली सोडत काढण्याच्या कामाला पुणे मंडळ लागलेलं आहे। त्यानुसार सोडतीची 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे। भारतातील पर्यटन नकाशावर महाराष्ट्राने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलंय। केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना संसदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षांमध्ये राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येमध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली आहे। 2022 मध्ये राज्यात 15.12 लाख परदेशी पर्यटक आले होते। ही संख्या 2024 मध्ये 37 लाख इतकी झाली आहे। देशांतर्गत घटलेली मागणी आणि थंडावलेल्या निर्यातीमुळे स्थानिक कांद्याला उतरती कळा लागलेली आहे। महिन्याभरात कांद्याचे दर क्विंटल सुमारे 700 रुपयांनी घसरून 1170 रुपयांवर आले आहेत। पावसामुळे उशिराने लागवड झालेल्या लेट खरीप कांद्याची मोठी आवक असते। एप्रिलपर्यंत म्हणजे रब्बी कांदा बाजारात येतानाही त्याची आवक सुरू राहणार असल्यामुळे दरावर आणखी परिणाम होण्याचा अंदाज वर्तवला जातो। झोपडपट्टी भागामध्ये देखील पुरेशा स्वच्छता व शौचालय सुविधा असणं हा मूलभूत मानवी हक्क असून तो राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत हमी दिलेल्या जीवन व मानवी प्रतिष्ठेच्या हक्काचा अविभाज्य भाग आहे, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलंय। महापालिका या जमिनीवर अतिक्रमण करून झोपडपट्टी निर्माण झाली असली तरीही मूलभूत नागरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिका टाळू शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट करतानाच महिनाभरात सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिलेत। राज्याच्या किमान तापमानामध्ये 3 ते 4 अंशांनी घट झाली आहे, मात्र ते वातावरण 3 ते 4 दिवस राहील। 15 फेब्रुवारी नंतर उन्हाचा तडाखा जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा 2026 साठी 933 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे। उमेदवारांना येत्या 24 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे। नवी मुंबई शहर आता कचरामुक्त शहर म्हणून ओळखले जाणार आहे। शहरातील डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करणारा प्रकल्प उभारला जाणार आहे। या प्रकल्पाची घोषणा भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी केली आहे। बीडच्या आष्टी शहरातील दर्ग्यामध्ये उरुसाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित या यात्रेमध्ये सहभागी होतात। यात्रेनिमित्त दर्ग्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी त्यांच्या हस्ते पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील तोरल इंडिया कंपनीच्या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। उद्योग वाढीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अस्थींचं कुकडी नदीमध्ये विसर्जन करण्यात आलं। माजी आमदार अतुल बेनकेंच्या हस्ते विसर्जन करण्यात आलं। मातोश्री सोडलीत तेव्हा आम्ही विचारलं का?
रामदास कदमांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसल्याचं म्हणत तटकरेंनी रामदास कदमांना सुनावलं। बुलढाण्याच्या शेगावमध्ये उद्या गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे। प्रकट दिन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। दरम्यान मोठ्या संख्येने भाविक गजानन मंदिरामध्ये दाखल झाले। रत्नागिरीच्या वणंदमध्ये रमाई आंबेडकरांची 129वी जयंती साजरी करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रीय स्मारकामध्ये राज्यभरातून आलेल्या अनुयायांनी मोठ्या श्रद्धेनं अभिवादन केलं। तर एक सविस्तर बातमी पाहूयात। चेंबूरमधील सुशील रहेजा बिल्डरवर काय कारवाई झाली असा प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्थानकाबाहेर आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं। काही दिवसांपूर्वी मुंबईतील सुशील रहेजा बिल्डरने त्याच्याकडे कामास असलेल्या तरुणाला शिवीगाळ आणि मारहाण केली होती। त्यानंतर रहेजा बिल्डर विरोधात मुंबईतील गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। तरी सुद्धा आरोपी रहेजा बिल्डरला पोलिसांनी अटक केलेली नाही। दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर या प्रकरणी अटकेची कारवाई सुरू झाल्याने काल मध्यरात्री वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस स्थानकाबाहेर गर्दी करत बिल्डरला 10 दिवस झाले तरी अटक का नाही असा प्रश्न उपस्थित केला। ऑटो रिक्षामध्ये राहिलेली 2,86,000 रुपये असलेली बॅग पोलिसांनी शोधून तक्रारदाराच्या स्वाधीन केली आहे। पैशाची बॅग प्रवासादरम्यान चुकून ऑटो रिक्षामध्येच राहिली होती। बदलापूरच्या इंदा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी अंतराळामध्ये गगन भरारी घेणार आहेत। नासाच्या आर्टेमिस 2 अंतराळ मोहिमेद्वारे या विद्यार्थ्यांची नावं चंद्राभोवती फिरणार आहेत। अहिल्यानगरच्या लोणीमध्ये जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खेळ आणि व्यायामाचे धडे दिले। वाशिममध्ये एका सुपरवायझरने तरुणीला शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोपरगाव बस स्थानकामध्ये ब्रेक फेल झाल्यानं एसटी बसचा अपघात झालाय। नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट फलाट क्रमांक 5 वर चढली। यामध्ये एक प्रवासी जखमी झालाय। जखमी प्रवाशावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कोल्हापुरात भरधाव कारनं 3 दुचाकी स्वारांना जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय। जखमीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान राजारामपुरी पोलिसांसह वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले।